फक्त इथे बसून काय होणार आहे डिंपल? मग तुमचं काय मत आहे? एवढ्या उन्हाचं ती जॉगिंग वाली बाई कुठं राहते असं लोकांना विचारत फिरू का मी? कशी शोधणारच मग तू तिला? मी शोधल ना माझ्या पद्धतीने, बरोबर. पण डॉक्टर मला सांगा, त्या बाईचं लगीन झालंय, तुम्ही कशाला तिच्या नादी लागताय? आणि मला असं बी वाटते ती लय पैशावाली. आणि माझी आजी म्हणती माणसानं नेहमी अंथरून पाहून पाय पसरावं. त्यामुळे तुम्ही विचार करा. हे बघ, मला कळत आहे तुला माझी काळजी वाटते म्हणून तू मला सावध करते, मला मान्य आहे. पण माझ्या मनाचं काय करू? ते ऐकतच नाहीये ना. मला तर ती पहिल्या नजरेतच खूप आवडली. डॉक्टर, तुमची पहिली नजर कधी संपल ना असं वाटतच नाही. रेशमाच्या बाबतीत, अपर्णाच्या बाबतीत, राहिली ती मंजूच्या बाबतीत तुम्ही नेहमी हाच डायलॉग मारलाय. तुला नाही कळणार डिंपल मला काय म्हणायचंय ते. का नाही कळणार मला? कारण तू अजून लहान आहेस. तुला खरं प्रेम काय असतं ते नाही कळणार. लहान नाहीये मी. लहानच आहेस तू. तुला साधं छोटंसं काम सांगितलं तेही जमत नाही, मग कोण आहेस तू? डॉक्टर, मी लहान नाही. नाही ना तुमचं काम पूर्ण केलं तर नावाची डिंपल नाही, लक्षात ठेवा. डॉक्टर, डॉक्टर, माझ्या भावाला साप चावलाय. तुम्ही चला लवकर बाहेर होईल. त्याच्या तोंडातलं फेस येतून अंगार पडत चाललंय. चला लवकर डॉक्टर. चला. स्टुपिड, कशा बेशिस्त गाडी चालवतात. चोपन 55. सोन्या, या खेळाशिवाय तुला काय दुसरा खेळ खेळता येत नाही का रे? ती पेशंट पोरगी आली, तिला बी गोट्या खेळायला लावल्यास वय? अरे असं वागत जाऊ नको, नाही तर डॉक्टर ओरडत्याल. का बरं ओरडत्याल? माझी काय चूक आहे त्यात? ती पोरगी स्वतः आली खेळायला. तुझ्यानं गोट्यांचा डबाच फेकून दिला पाहिजे बघ. तुला फेकून द्यायला त्या गावलं तरी पाहिजेत ना. मी आज सगळ्या गोट्या अशा ठिकाणी लपवणार का नाही ते तुला गावणारच नाहीत. बघ, थांब बघा, दाखव हुडकून. टोनिया, मी डॉक्टरांनी लपून ठेवलेल्या डेड बॉडी शोधून काढले. त्याच्या पुढे तुझ्या गोट्या काय चीज आहेत र. डिंपल, काय झालं हसायला? अगं काय नाही, डॉक्टरांचा एक जोक आठवला. कसला जोक? कसला जोक इसरले. डिंपल, डॉक्टर लग्नाबद्दल काय बोलतात का ग? म्हणजे त्यांना कशी पोरगी पाहिजे, कुठची पोरगी पाहिजे असं काय बोलतात का? नाही, ते कधी लग्नाचा विषय बी काढत नाही. पण तुला कशाला ही माहिती पाहिजे त्यांची? नाही, असंच म्हटलं ग. बघ ना, ज्या पोरीचं डॉक्टरांशी लगीन होईल ना ती पोरगी नशिबवान असेल बघ. दिसाले एवढं देखणं हाय, पैशा पाण्याला तोटा नाही. त्यांना नाही म्हणणार नाही ना असं लाखात स्थळ हाय डॉक्टरांचं. डिंपल, तुला पण असाच नवरा मिळायला पाहिजे बघ. मम्मी, काय चाललंय ग तुझं? सारखं लग्नाचा विषय काढत असती. जेव्हा बघावं तेव्हा लगीन 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 लावलंय नुसतं. अगं चिडतीस कशाला? हा, कवा ना कवा करावंच लागेल ना. मग जेव्हा करायचंय ना तेव्हा बघता येईल. तब तक चैन से जीने दो मुझे. फिर क्या होता है माँ? केक मिळतं माऊंना? नाही, 2 माउंना केक वाटून देण्याच्या बहाने वो मंकी पूरा के पूरा केक अकेला ही खा लेता है. ओह नो. व्हेरी सॅड ना. किती सेल्फिश आहे ना तो. आता मला हे सांग, तू काय शिकली या स्टोरी मधून? काय? हेच की ज्या लोकांना आपण फारसं ओळखत नाही त्या माणसांना आंधळेपणाने विश्वास ठेवू नये. ओके, पण कधी विश्वास ठेवायचा? आधी त्या व्यक्तीला आपण भेटायचं, त्यांच्याशी बोलायचं, त्यांचे विचार जाणून घ्यायचे, त्यांचा स्वभाव जाणून घ्यायचा, मग त्यांच्यावर विश्वास ठेवायचा. ओके, मग मी त्याला उद्या भेटते. तू घेऊन जाशील ना मला? कुणाला बाळा? अगं, तो गोट्या खेळणारा मुलगा, मला त्याचं नाव नाही माहित. पण त्याला कशाला भेटायचंय तुला? दे आर अननोन फॉर अस बेबी. हा, खूप राग येतो तुझा. स्टोरी सांगते, मोरल सांगतेस, पण ते रिअल लाईफ मध्ये उगाच
करू नाही देत. असंच होत राहील तर मी हुशार कशी होणार? ते काही नाही, मला जायचंय म्हणजे जायचंय. उद्या मला त्याच्यासोबत खेळायला मला तू घेऊन जातेस. बाय, गुड नाईट. ओके, आपण जाऊया तिथे, पण जास्त वेळ घालायचं नाही, ठीक आहे ना? हो. चल झोपूया. हे मंकी दे मला, इथे ठेवते. अरे कुठं होतास इतके दिवस? मागच्या वेळी रागावून गेलास, तो परत आलाच नाहीस. का रागवलं होतास? सॉरी, मी विसरलो. तुला सांगता येणार नाही. मीच तुला गुड न्यूज देतो. आपल्या गावात एक सुंदर बाई आली. खूप सुंदर आहे ती. आज ती डॅशिंग दिसते ना, निळे जीन्स आणि पांढऱ्या शर्ट मध्ये तर कमालच. एकटक तिच्याकडेच बघत राहावं असं वाटतं. काय झालं, तू का रागात बघतोस असा? मंजूच्या बाबतीत जे काही झालं त्याबद्दल राग आलाय का तुला? खूप वाईट झालं रे बिचारीबद्दल. मला नव्हतं तिला मारायचं, पण माझाही नाईलाज झाला. तिला माझ्या खऱ्या प्रेमाची किंमतच कळाली नाही. सारखं माझा नवरा, माझा नवरा, माझा नवरा, माझ्या नवऱ्यावर माझं खूप प्रेम आहे, त्याच्याशिवाय मी दुसरा कोणाचा विचारही करू शकत नाही. मग मीही नाही विचार केला तिचा. तिला माझी मदत हवी आहे, पण तिला माझं व्हायचं नाहीये. असं कसं चालेल? सांग ना. काय नाही रे, फुकट कामं करून घ्यायची असत अशा लोकांना. मी काही इथे दान धर्म करायला बसलोय का? सांग ना. आणि असं काय होतं तिच्या नवऱ्यात जीव ओळून टाकण्यासारखं? जाऊ दे. पण ही आता जी नवीन बाई आली ना, ती तशी नाही वाटत मला. काकूबाई सारखी नवरा नवरा करणारी. तिच्या मुलीला घेऊन आली होती एकटीच. ती परत कधी येईल मला भेटायला? माझ्या क्लिनिक मध्ये किंवा कुठेही ती माझी होईल ना? अरे हसतोस का? विठ्ठल, ती विठ्ठल, हा असा का हसून गेला? मागच्या वेळी मंजुळा माझी होईल का असं विचारल्यावर हा असाच हसून गेला. मंजुळा काही माझी झाली नाही म्हणजे ही पण? सगळं गाव हिच्या मागं पळतंय आणि ही इकडं माझ्या मॉल मध्ये. यस. Do you have watercolor, pencil, brush and blank papers? I want that. वॉटर कलर. कलर वॉटर नाहीये, साधं वॉटर आहे. साधं पाणी चालेल? मी हे नाही मागितलंय. ते आता आपलं इंग्लिशच एवढं भारी, त्याला आपण काय करणार? तू शाळेत नाही गेलास का? नाही, शाळेत गेलो होतो मी, पण आमच्या मास्तरांचं इंग्लिश आम्हाला कधी कळलंच नाही. कधी कधी तर त्यांना पण नाही कळायचं. इट्स ओके. मी मराठीत सांगते. चित्रांना जे रंग करतात ते रंग हवेत. ब्रश हवेत. हा, ब्रश. दात घासायचं नाही, कलर करायचा. ते आता नाही, मागून ठेवतो. ठीक आहे. आणि 2 पेन्सिल आणि 15 कोरे कागद. ओके, असं सांगा, लगेच दिलं असतं. हे घ्या. अजून काय? दॅट्स इट. दॅट्स इट. दॅट्स इट पण मागून ठेवतो, आता नाही. हरकत नाही. अजून काय? नाही, पोरीला काय चॉकलेट बिकलेट? मला हो पाहिजे. पाहिजे तिला चॉकलेट. चॉकलेट पाहिजेच पोरांना. हे घे. किती झाले? 102 झाले. 2 रुपये डिस्काउंट. आम्ही सगळ्यांना डिस्काउंट देतो. थँक्यू. हा, थँक्यू थँक्यू. ठीक आहे मॅडम.
मम्मी मारते आम्हाला. मार याला, मी आता व्हिडिओज बनवते. कळलेलं पापड सगळं एकट्याला खाल्लं, तुला भस्मे झालाय वैर. घरात वाय चांगलं गेलं की सगळा एकटा संपवतोय. घरात बाकीची माणसं नाहीत वैर. त्यात माझी काय बी चूक नाही, सगळी चूक तुझीच आहे. तू कशाला एवढं भारी पापड बनवतेस ग? चूक काय काढतो रे. चेच चेच मुडद्याला चांगला धरून चेच. पुजाऱ्याच्या चितणी उदावर असं आहे त्याचं. घरात वाईट चांगलं चुंगलं केलं की सगळं फस्त करून टाकतो या. एक्सक्यूज मी. हे हाय. नमस्कार. मी दिव्या सिंग आणि ही माझी मुलगी मायरा. काल माझ्या मुलीशी तुमच्या मुलाबरोबर ओळख झाली होते आणि तिला तुमच्या मुलाबरोबर खेळायचंय. चालेल ना ती इथे खेळली तर? अहो त्यात विचारायचं काय, खेळू द्या की. टोन्या जा रे खेळ. हा. टोन्या, तिला खेळायला घेऊन जा, पण अजिबात मस्ती करू नका, आधीच सांगते. मी डिंपल, टोन्याची मोठी बहीण. मी डॉक्टरांची तर कामाला आहे. आणि ही माझी मम्मी. आणि ही माझी आजी. तिला दिसत अजिबात नाही बर का, पण एक नंबरची डिटेक्टिव्ह आहे ती. आपण गोटे खेळायच्या का? थांब मी घेऊन येतो. प्लेजर मीटिंग यू ऑल. ऍक्च्युली बरं झालं तुम्ही परमिशन दिली. ऍक्च्युली हाय. हाय, तुम्ही इथे? म्हणजे तुमच्या मुलीला परत काही त्रास होतोय का? नो नो, शी इज परफेक्टली फाईन. ऍक्च्युली तुम्ही काल म्हणाला होतात ना की अजून अजून येत जा, सो आय हॅव कम हिअर. चांगलंय. तुझं तर चांगलंच झालं की टाइमपासला माणूस भेटलं. बाजारात मसन आत्ताच धार काढायला बस, अशी गत आहे तुझी. आपण दवाखान्यात बसून बोलूयात. पण मायरा, तिची काळजी करू नका, डिंपल तिची काळजी घेईल. आर यू शुअर? येस. या थँक्स. थँक्यू थँक्यू. या आया ना मुझे इंग्लिश. काय घेणार तुम्ही, चहा कॉफी? ऍक्च्युली दोन्ही नको. थँक्यू. हा, अहो चहा आणि कॉफी नको, यात थँक्यू काय? नाही, त्यासाठी थँक्यू नाही. मी तुम्हाला म्हणालो तो इथे या आणि तुम्ही आलात, त्यासाठी थँक्यू. सॉरी, बट मी त्यामुळे नाही आले इथे. ऍक्च्युली मायरा हट्ट करत होती की तिला कालच्या मुलाबरोबर खेळायचंय म्हणून आले इथे. हरकत नाही, तू आलीस हे महत्वाचं. टोण्या कधी कामाला येईल असं वाटलं नव्हतं. हसताय का? लहान मुलं एखाद्या व्यक्तीचा सहवास आवडला तर बिंदास बोलून टाकतात. मोठ्या माणसांचं तसं नसतं. असं काही नाहीये, आपणही बोलू शकतो जर आपल्याला एखादी व्यक्ती आवडली तर. नाही, अगदी खरं आहे ते, पण ते सगळं शहरामध्ये चालतं, गावामध्ये नाही असं चालत. ऍक्च्युली खरं आहे. मी ना खूप स्ट्रेट फॉरवर्ड आहे आणि मला हे असं आवडत नाही. ग्रेट. तुम्ही सांगितलं नाही तुमच्या घरी कोण कोण असतं? मी आणि माझी मुलगी. अच्छा, आणि तुमचे मिस्टर? आय एम डिवॉर्सिंग. माझा डिवॉर्स झालेला आहे. सॉरी, मला ते इंटेन्शन. इट्स ओके. ऍक्च्युली मला सवय झाली आहे, लोक काय म्हणतात, काय विचार करतात, मला काहीच फरक पडत नाही. ग्रेट. तुम्ही मॅरिड असताल ना? नाही, माझं अजून लग्न नाही झालेलं. म्हणजे माझं सगळं आयुष्य मी समाजाला देण्याचं ठरवलंय. ऍक्च्युली मी अनाथ आहे, माझं स्वतःचं असं कोणीच नाहीये. म्हणून मी इतर माणसांच्या आनंदात माझा आनंद शोधतो, त्यांच्यातच मी प्रेम बघतो. खरं तर या गावातली सगळी माणसं मला देवमाणूस म्हणतात. आय नो, ऐकलंय मी गावात. ऍक्च्युली तुमच्यासारख्या माणसं खूप रेअर असतात. छान वाटलं तुमच्याशी बोलून. मलाही खूप छान वाटलं. बाय द वे, तुम्ही सांगितलं नाही तुम्ही कुठे असता, काय करता, कुठे जॉबला? सॉरी, एक्सक्यूज मी.
हॅलो. ओके. सॉरी, ॲक्च्युली मला निघावं लागेल. थोडा वेळ थांबलाचा तर पॉसिबल नाही आहे. बाय. परत कधी येणार इथे? परत येणं शक्य नाही आहे. मायरा, असं कसं? तू सतत वाढत यायलाच हवं. हिला परत वाढत आणण्यासाठी मलाच काहीतरी करायला हवं. मायरा, कम कम बाबू. बाबू, मला उशीर होतोय. अहो, खेळू दे तिला. बघा किती रमली खेळण्यात. तुम्ही तुमचं काम करून या, आम्ही तिची काळजी घेतो. नाही मायरा, कम इन बेबी. मला उशीर होतोय. मा खेळू दे ना, मला छान वाटते खेळायला. अहो, ती तर रमली तर खेळू द्या की तिला. मी देते तिच्याकडे ध्यान. हा, मा प्लीज खेळू दे ना. ओके, बट कोणाला त्रास देऊ नको. नाही देशील ना? प्रॉमिस मी. नाही दे ना मा त्रास. गुड गर्ल. मी येतेच तासाभरात. प्लीज तिच्यावर लक्ष ठेवा. वय, तुम्ही नका काळजी करू, आम्ही सगळे आहेत की इथं. तुम्ही असतोवर तर मी हिच्या संग खेळतो, म्हणजे माझ्या घरातले बी म्हणणार नाहीत की खेळू नकोस, आणि मला बी खेळायला भेटेल. असून द्यायला राहून दे तिथंच. हो, आणि मीही तिची काळजी घेईन. मला लहान मुलं खूप आवडतात, म्हणजे त्यांना खेळताना बघण्यात एक वेगळा आनंद असतो. ट्रू. येते मग मी. मायरा, बाय बाबू. बाय, लक्ष ठेवा. तुमचे साहेब कुठे आहेत? साहेब रिपोर्ट घेऊन येतच असतील. जैन मॅम, हे मंजुळाचे पोस्टमॉर्टम रिपोर्ट. सुरेश पाटलांचा खून झालाय हे तर कन्फर्म आहे, पण मंजुळाचा अपघात झालाय हे या रिपोर्टमधून निष्पन्न होत आहे. ये पाईप तो आधा ही जला है. हा, तो गॅस लीक झाल्यामुळे अर्धवट पाईप बाजूला काढून ठेवला तर असा अर्धवट जळतो, आणि गॅस लीक झाला तर तो ब्लास्ट होऊन फुटतो. हे अपघात झालं तेव्हा घरी कोण होतं? तिचा नवरा होता फक्त, अमर. एक काम करा, तिच्या नवऱ्याला ताब्यात घ्या. मॅम, तो इनोसेंट आहे आणि तो असं काही करेल मला वाटत नाही. तो तर तिच्यावरच डिपेंड होता ना. नाही, तो नाही असं करणार मॅम. जेवढं सांगितलंय तेवढं करा. तुम्हाला तर सगळेच माणसं इनोसंट वाटतंय, म्हणूनच खुनी आतापर्यंत मुकाट पडतोय. ताब्यात घ्या त्याला. ठीक आहे मॅम. जैन मॅम, 9:15 काय? चला गाडी काढा.